समर्थ. आपल्या सर्वांना माहिती उद्या धर्मनाथ बीज आहे. धर्मनाथाचं बीजेचं महत्त्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता आपल्याला उद्या सेवा काय करायच्या उद्या आपल्याला ज्यांच्याकडे श्री नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ प्रत्येकाला असेल त्यांच्याकडे असेल त्यांनी हा ग्रंथाचं पठण नक्की करावं. नाही तर त्यांच्याकडे जो मूळ ग्रंथ असेल मोठा ग्रंथ तर त्यांनी त्यातला 34वा आणि 40वा अध्याय नक्की वाचा. खूप म्हणजे बघा ना त्यात खूप महत्त्वाचा आहे तो. त्यामुळे तो नक्की वाचा. त्याने तुमचं दुःख दरिद्र कष्ट निगेटिव्हिटी घरातली सगळं दूर होतं. घरात खूप पॉझिटिव्ह राहते. घरात नेहमीच होते ना एक भगवंताचा वास असतो असं वाटतं. त्यामुळे हे ग्रंथ तर घरात असावेच आणि तुम्ही वाचा ते उद्या नक्की, कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यात तुम्हाला जमलं तर तुम्ही कमीत कमी 1 मास स्वामी समर्थ कराच नक्की. म्हणजे गुरुच्या सेवेशिवाय दुसरी सेवा नसते. पहिली गुरुची सेवा, नंतर ओम द्रा चिरंजीवी नम ही एक माळ करा. सोबत तुम्ही ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम ही एक माळ करा. ह्या सेवा जशा जमेल तसं तुम्ही दिवसभरात करा. सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधीही सेवा करा. ह्या सेवा करा. उद्या ज्यांच्याकडे ठम पाजला जातो म्हणजे ह्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवतात. गोड म्हणजे गुळाची भाकर, गुळ भाकर, गुळ चपाती, वांग्याचं भरीत, घेवड्याची भाजी, मेथीची भाजी, आंबील करतात. म्हणजे पिठाला आज पिठाला ताकामध्ये भिजवतात, उद्या त्याची आंबील बनवतात. आमच्याकडे ही पद्धत आहे. ठम करतात. म्हणजे ठम म्हणजे काय तर कणकेचे दिवे करतात, त्याला ठम म्हणतात, ते पाजवतात. ते अशा पद्धती ज्याच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने नक्की करावं. आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा. जेवढी आपण सेवाही करायची तेवढी नैवेद्यही देवाला दाखवायचं आहे. आणि 1-2 मुलांना जेवायला घातलं तर खूप उत्तम राहील. जर तुम्ही पारायण केलं असेल 7 दिवसाचं 9 दिवसाचं तुम्ही 9 मुलांना जेवायला घाला, खूप छान राहील. किंवा एका तरी मुलाला नक्की जेवायला घाला. आपल्या होतं ना केल्याचं पुण्य आपल्याला भेटेल. सोबत तुम्ही दानधर्मही करा, जसं जमेल तसं करा. मी म्हणत नाही खूप करा, जसं जमेल तसं करा. पण उद्या सेवा नक्की करा. सेवेला खूप महत्त्व आहे. तुमच्या घरात अखंड लक्ष्मी श्रीलक्ष्मी सर्वांचं आरोग्य चांगलं राहील ह्यासाठी नक्की करा आणि आपल्या त्यांचे आशीर्वाद चालत आहे. श्री स्वामी.